नमस्कार, मी अविनाश चिलेकर. मोशी कचरा डेपोबद्दल आता मी तुमच्याशी फक्त बोलतोय. 8 जुलै दुपारी 1:30 वाजता मोशी कचरा डेपोचा विषय झाला. कचऱ्याचा ढिगारा असलेला मोठाच्या मोठा डोंगर जो 60 मीटर उंचीचा आहे, तो ई कचरा वेस्ट प्रोजेक्ट जो आहे त्याच्या इमारतीवरती कोसळला. 3 मजली इमारत ती दबली. त्याच्यामध्ये जवळपास 24 कामगार दबले गेले होते. बहुसंख्य त्यातले कामगार सगळे बाहेर आले. 8 कामगारांचा मृत्यू झाला दबून खाली. 8 तारखेनंतर 8, 9, 10, 11 सलग 4 अजूनही तो ढिगारा उपासनेचं काम चालू आहे. म्हणजे 5 दिवस जवळपास तो ढिगारा उपासनेचं काम चाललेलं आहे. 8 कामगार हकनाक त्याच्यामध्ये बळी गेलेले आहेत. ह्याला दोषी कोण, हा सगळ्यात मोठा विषय तिथे चर्चेला आलेला आहे. मुळात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 30 लाखाचं पिंपरी चिंचवड शहर आहे. या शहरातला जो रोजचा 1200 मेट्रिक टन कचरा गोळा होतो त्याचा एकमेव तो प्रोजेक्ट आहे मोशी कचरा डेपो. 81 एकरावरचा हा महापालिकेचा प्रोजेक्ट आहे. पूर्वीचं मोशी जे गायरान होतं ते कचरा डेपोमध्ये कन्वर्ट झालं. तिथे खडकीचाही कचरा येतो, देहरोडचाही कचरा येतो. पण हा कचरा ज्या पद्धतीने विल्हेवाट लावायला पाहिजे त्याची विल्हेवाट लागली जात नाही. त्याचा परिणाम डोंगरावर डोंगर उभे राहिले प्रचंड मोठ्या प्रमाणावरती. पर्यावरण कायद्याप्रमाणे जास्तीत जास्त 20 मीटरपर्यंत कचऱ्याच्या डोंगराची उंची पाहिजे. ते 60 मीटरपर्यंत उंचीचे डोंगर उभे राहिलेले आहेत. पाऊस पडला म्हणजे 8 तारखेच्या आधी मध्ये 3, 4, 5, 7 तारखेपासून पाऊस पडला होता. पावसानंतर त्या पाणी मुरलं आणि तो डोंगर सरकला आणि सरळ त्या इमारतीवर कोसळला. ही घटना घडण्यापूर्वी तिथले जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना गेले महिनाभर 2-3 गोष्टी अनुभवाला आल्या होत्या. त्या गोष्टीकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केलं. त्याचा हा परिणाम आहे. कचऱ्याचा डोंगर सरकतोय हे कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिलं होतं. त्यांनी साफ दुर्लक्ष केलं. नाही एवढं काय फरक पडत नाही त्यांनी वगैरे वगैरे. 2 दिवस आधी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 5 का 6 तारखेला त्या ई वेस्ट प्रकल्पाच्या तिथे एक मोठी उंच चिमणी आहे. त्या चिमणीवरती तो कचऱ्याचा डोंगर थोडा सरकला. ती चिमणी कोसळली. चिमणी हे सुद्धा त्यांना माहिती होतं. म्हणजे याचा अर्थ आधी इंडिकेशन मिळाली होती. इतकंच नाही, महिन्याभरापूर्वी एक छोटासा डोंगर सरकला होता हे सुद्धा त्यांना माहिती आहे. त्यांच्या रिपोर्टला आहे ते. आणि ज्या दिवशी 8 तारखेला घटना घडली त्याच्या आधी 10 तारखेला जो रिव्ह्यू घेतला जातो, आढावा घेतला जातो, त्याच्यामध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांनी ही तक्रार केली होती. परंतु त्याकडेही अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केलं. परिणाम कचऱ्याचा डोंगर कोसळला. हकनाक त्याच्यामध्ये 8 कामगार बळी गेले. मुळात हे कचरा डेपो हे आता एक फार मोठं उत्पन्नाचं साधन आहे. ती उत्पन्न सोन्याची खाण आहे. या कचरा डेपोमध्ये जो मिथेन गॅस वायू निर्माण होतो त्याच्यावरून महापालिकेला 16 जानेवारी 2025ला NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने नोटीस दिली होती. म्हणजे ही नोटीस अशी तशी नव्हती. जागतिक पातळीवरती सॅटेलाइट मार्फत जिथे जिथे मिथेन वायूचे जे मोठे उत्सर्जन केंद्र आहेत ती मॅप केली जातात. ती मॅप करताना त्याच्यामध्ये मोशीचा कचरा डेपो हा देशामध्ये सर्वाधिक मिथेन वायू निर्मिती करणारा हॉटस्पॉट आहे असं निदर्शनास आलं होतं. आणि तसं केंद्र सरकारने NGTनी महापालिकेच्या आपलं राज्य सरकारच्या महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाला कळवलं. त्यांनी महापालिकेला नोटीस आली होती. 16 जानेवारी 2025 म्हणजे 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्षाच्या काळामध्ये ह्यांनी त्या नोटीसमध्ये स्पष्ट होतं की तुम्ही याच्या बाबतीत तातडीने काही उपाययोजना करा. ह्या बहादरांनी काहीही केलं नाही. त्याच्या बायोमायनिंग करा म्हणून सांगितलं होतं. कचरा तिथं रिचवणं बंद करा हे सांगितलं होतं. मिथेन वायू जो निर्माण होतो तो योग्य पद्धतीने पाईप करून त्याचं उत्सर्जन झालं पाहिजे, ते काही केलं नाही. अशा अनेक सगळ्या उपाययोजनाकडे त्याने साफ दुर्लक्ष केलं. त्याचा परिणाम ही कालची दुर्घटना घडलेली आहे. म्हणजे राज्य सरकार केंद्र सरकारच्या ज्या डायरेक्शन आहेत त्या डायरेक्शनप्रमाणे हा कचरा डेपो नव्हता. कचऱ्याचे डोंगर ढिगारे असताना त्याच्या बाजूने रिटेनिंग वॉल पाहिजे, तिथे रिटेनिंग वॉल नाही. तिथे जी इमारत बांधली होती त्या इमारतीला 3 मजली इमारत होती. त्याच्या फक्त पहिल्या मजल्याला 3 मजल्याला तशी बांधकाम परवानगी घेतली, परंतु कम्प्लिशन फक्त 1 मजल्याचं घेतलं, वरच्या 2 मजल्याचं घेतलं नव्हतं. खरं पाहिलं तर ह्या कचरा डेपोमध्ये जे अर्थकारण आहे ते फार मोठं आहे. बायोमायनिंगच्या प्रकल्पासाठी पहिल्या 2ऱ्या टप्प्याचा मंजुरी घेतली. त्याला काहीतरी 50-60 कोटी रुपये असं त्यांनी सांगितले खर्च केला. प्रत्यक्षामध्ये आतापर्यंत मी 92 पासून हा कचरा डेपो पाहतोय. त्या कचरा डेपोवरती वेगवेगळे प्रयोग केले गेले. त्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च केले, सगळे वाया गेलेले. गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभा केला होता आधुनिक म्हणून, त्याला अगदी गावगाव केला त्याचा. प्रत्यक्षामध्ये तो गुंडाळला. प्लास्टिक पासून पेट्रोल निर्मिती
हा एक प्रोजेक्ट होता, तो प्रोजेक्ट तिथे उभा आहे, पण पेट्रोल किती निर्माण होतो याचा अद्यापर्यंत कधीही हिशोब मिळालेला नाही. वीज निर्मितीचा प्रकल्प राबवला, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं, पण त्याच्यानंतर त्याच्यातून नेमकं किती वीज निर्माण झाली, त्याच्यावरती खर्च किती झाला याचा सविस्तर आढावा लेखाजोखा अजून कोणी त्यांनी सादर केला नाही. सगळं गूढ आहे. मागे कचरा डेपोला आग लागली होती, त्याच्यानंतर एक रिपोर्ट तयार केला गेला की याचा खर्च झाला किती, आग लागली कशी, त्याला कारण काय वगैरे वगैरे, तो रिपोर्ट सुद्धा यांनी दडपला. कचरा डेपो हा एक फार मोठं राजकारण्यांचं खायचं कुरण झालेलं आहे. त्याच्यामुळे तिकडे कोणी दुर्लक्ष करतात. म्हणजे बाकीची मंडळी, जनतेला ह्यातलं काय माहीत नसतं. जनतेला फक्त कालची दुर्घटना घडली त्या निमित्ताने मोशी कचरा डेपोचा पंचनामा सुरू आहे, आत्ता पोस्टमॉर्टम सुरू आहे. त्यानिमित्ताने एक एक गोष्टी ह्या सगळ्या बाहेर येत आहेत. इतर राज्यांमध्ये आपण पाहिलं, इंदोरला वगैरे पाहिलं तर कचरा डेपोच्या पासून महापालिकेला फार मोठं उत्पन्न मिळतंय वेगवेगळ्या पद्धतीने, पण ह्या महापालिकेला उत्पन्न किती मिळालं ह्याचा लेखाजोखा, ह्याचं कधी सादरीकरण त्यांनी केलेलं नाहीये. खर्च प्रचंड करतायत. शहरामध्ये आज कचऱ्याचे ढीग लागलेले, ढीग अक्षरशः. कचऱ्याचे संकलन, कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेचे जे टेंडर दिले जातात, 5-5, 7-7 वर्षाची टेंडर दिली, त्याच्यामध्ये सुद्धा नगरसेवकांनी 10-20% सरळ सरळ पैसे स्वतःचा हिस्सा ठेवला, भागीदारी केली. अशा अनेक ठिकाणी असे अनेक प्रकल्प आहेत. पण कचरा डेपो पुरता विचार करायचा झाला तर ही दुर्घटना घडली, त्याला जबाबदार कोण? त्याला जबाबदार महापालिकेचा पर्यावरण विभाग, महापालिकेचं प्रशासन आणि काही अंशी राजकारणी सुद्धा त्याला जबाबदार आहेत, कारण तिकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. याच्याविषयी आता विशेष चौकशी त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी होणार असं महापालिका आयुक्तांनी सांगितलेलं आहे. परंतु मला वाटत नाही की याच्यामध्ये तटस्थपणे ती चौकशी होईल. जे दोषी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचंच काम होणार आहे. खरं तर याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे या संपूर्ण प्रकरणाची. 8 जण जे लोक मृत्यू पडलेले आहेत त्यांना आता 40 लाख रुपये, म्हणजे महापालिका 25 लाख, राज्य सरकार महापालिका नाही ठेकेदार 25 लाख देणार आहे, महापालिका 10 लाख देणार, राज्य सरकार 5 लाख, असे 40 लाख त्या मृतांच्या कुटुंबियांना वारसांना मिळणार आहेत. तो भाग वेगळा. परंतु ह्या सगळ्या दुर्घटनेला जबाबदार कोण? तो ठेकेदार जितका जबाबदार आहे तितके महापालिकेचे अधिकारीही दोषी आहेत, तितकेच ह्या भागातले राजकारणी सुद्धा दोषी आहेत. आणि ह्याचं सगळं राजकारण जे सुरू आहे ना ते अत्यंत गलिच्छ पातळीवरती आहे. राजकारण ह्याच्यामध्ये करता कामा नाही, परंतु राजकारण सुरू आहे. ओव्हरऑल संपूर्ण पाहिलं तर जनतेने या विषयावरती आवाज उठवायला पाहिजे. विरोधी पक्ष शहरामध्ये शिल्लकच नाही. परवा प्रकाश आंबेडकरांनी या निमित्ताने एक डेपोला भेट दिली, कचरा डेपोला, आणि त्यांनी ज्यावेळेस सगळी माहिती घेतली त्यावेळेस एकच विधान केलं की पिंपरी चिंचवडमधल्या विरोधी पक्षाचं दफन झालेलं आहे. आणि ते वस्तुस्थिती आहे, कोणी बोलायला तयार नाहीये. मीडिया जो काय आवाज टाकतो तेवढ्या पुरतं हे मर्यादित आहे. पण जनहो, हा विषय अत्यंत गंभीर आहे. म्हणजे जसा पुण्याला कचरा डेपो आहे त्याचा विषय वारंवार चर्चेला येतो, त्याच्यावरती मंथन होतं आणि काहीतरी उपाययोजना केली जाते, या डेपोच्या बाबतीमध्ये सुद्धा ते झालं पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद.